आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। माझे फोटो व्हायरल करणारा विशाल पाटीलच, गोपीचंद पडळकर भडकले। एकच छंद गोपीचंद, आवाज घुमला। सांगली लोकसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांनी दाखल केला अर्ज। सोशल मीडियावर माझे फोटो व्हायरल झाले ते वसंतदादांच्या नातवाने केले। विशाल पाटील म्हणतोय प्रतीककडे पैसे नाहीत, याला तिकीट देऊ नका। भावाची तू उघड करतोस, आम्हाला काय सोडतोस काय, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला। मी लहान असताना मी चड्डी घातली, नंतर पॅन्ट घातली, आता धोतर घालीन। माणसाच्या जीवनात चेंज होत असतो, पण सोशल मीडियावर माझे फोटो व्हायरल झाले ते वसंतदादांच्या नातवाने केले। मी फोटो काढलेत म्हणून माझं काय घर उठलं का, असा चिमटा गोपीचंद पडळकर यांनी काढला। ते सांगलीमध्ये प्रचार सभेत बोलत होते। सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रचार शुभारंभ सांगलीमध्ये पार पडला। या प्रचार सभेत गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्यावर तोप डागली। पुढे बोलताना पडळकर म्हणाले, वसंतदादा जर जिवंत असते तर काठी त्यांच्या पाठीत मारली असती। हा कारखान्यातील भंगार विकून खातो आणि जिल्ह्याचा काय विकास करणार। संजय काकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे। संजय पाटील हा सांगलीचा डॉन होता म्हणे, त्याला बघितलं की लोक लटालटा कापत होते, आता त्याला कोण भीत नाही। हे गोपीचंद पडळकरांचं काम आहे। तो डॉन होता, पण संजय पाटलाला आता कोण काळं कुत्रही विचारत नाही। गोपीचंदची लायकी काय आहे हे संजय पाटलाने येथे येऊन बघा, असं आवाहन संजय पाटील यांना गोपीचंद यांनी केलं। महानकारी न्यूजसाठी सांगलीहून बरकतभाई पन्हाळकर। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मी आज निवडणुकीचा अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या एबी फॉर्मवरती दाखल केला आहे। अर्ज भरताना आमच्या समाजाचे नेते प्रकाश अण्णा सेंडगे, आमचे नेते जयसिंग तात्या सेंडगे, शकीलबाई पिरजादे MIMचे, नानासाहेब वाघमारे, सचिन माळी वंचित बहुजन आघाडीचे, सुहास पाटील अशी सर्व मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं आता आजपासून सांगली जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा शुभारंभ होईल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास वाटतो। घराणेशाहीच्या अस्ताची आणि लोकशाहीच्या शुभारंभाची ही सुरुवात आज सांगलीतून होते। विशाल पाटील आणि संजय पाटील या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यांचे जरी आज सभेमधनं जर त्यांचे वेगवेगळे विषय जरी मांडत असले तर ते जवळचे नातेवाईक आहेत, त्यांचं काही बाजू वेगळी नाही। त्या दोघांचे मुद्दे एकच आहेत आणि त्या दोघांच्या विरोधामध्ये, घराणेशाहीच्या विरोधामध्ये माझी निवडणूक आहे। विशाल पाटलांच्या स्टेटमेंटला काही महत्त्व नाही आहे, ते 4 दिवसात जाऊन त्यांना भेटतील, निवडणूक झाल्यानंतर ते एकत्र येतील, असं कुठलं तात्विक त्यांचं भांडण नाही। हे फक्त त्यांचं भांडण फक्त स्वतःचे गट टिकवण्यासाठीचं हे